भारतामध्ये तंबाखू आणि तंबाखू मिश्रित पदार्थ यांच्यावरील प्रतिबंध कायदा खरंच कार्यक्षम आहे का? नुकत्याच झालेल्या वैद्यकीय सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलेलं आहे की भारतामध्ये ओरल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे आणि ओरल कॅन्सरमुळे मृत्यूचे पण प्रमाण जास्त आहे. 20 वर्षाखालच्या मुलांना ओरल कॅन्सर होण्याचे प्रमाण आढळलेले आहे. 2003 मध्ये भारत शासनातर्फे COPT हा ॲक्ट पास करण्यात आला. पण यामध्ये तंबाखूच्या उत्पादन विक्री ह्याच्यावर बिलकुल प्रतिबंध नव्हता. 2011 मध्ये FSSAI यांच्या सेफ्टी रेग्युलेशननुसार कुठल्याही खाद्यपदार्थामध्ये तंबाखू किंवा तंबाखूचे घटक मिसळण्यामध्ये प्रतिबंध करण्यात आला. या सेफ्टी रेग्युलेशनचा फायदा घेऊन काही राज्यांनी गुटख्यावर पूर्णपणे बंदी केली. लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये सरळ पब्लिश केलेला आहे की हा जो बॅन आहे तो कम्प्लिटली अनसक्सेसफुल आहे. इंडिया टुडे ह्या मॅगझिनने तर असं सांगितलेलं आहे की हा गुटखा बॅन केल्यामुळं गुटखा अजून जास्त प्रमाणात उपलब्ध होत आहे आणि गुटखा खाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. पूर्ण जगामधील जे ओरल कॅन्सरचे पेशंट आहेत त्यामध्ये 1/3 पेशंट हे एकट्या भारतामध्ये आहेत आणि ही खरंच खूप खेदजनक बाब आहे. मग भारत शासन काय करत आहे? भारत हा प्रमुख तंबाखू उत्पादक आहे आणि आपली तंबाखू ही निर्यात पण केली जाते आणि त्यामुळं भारत सरकारला फायदा होतो. भारत सरकारने तंबाखू किंवा हानिकारक पदार्थ आहेत याच्यावर खूप हेवी GST लागू केलेली आहे आणि याचा फायदा शासकीय तिजोरी भरण्यासाठी केला जातो. नियर फ्युचर भारतामध्ये तंबाखू बॅन होण्याची शक्यता बिलकुल दिसत नाही आहे. भारतामध्ये पूर्णपणे तंबाखू बॅन करावी का आणि ती सक्सेसफुल होईल का? याबाबतीत आपलं मत मला नक्कीच सांगा.